नमस्कार मित्रांनो. 2022-23 मध्ये ज्या TCSने परीक्षा घेतल्या त्यामध्ये जे भारताच्या इतिहासावरील जे प्रश्न विचारले ते प्रश्न आपण पाहत होतो. याआधी आपण पहिला भाग पाहिला, आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. आता आपण थेट प्रश्नांना सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपे यांचा जन्म झाला? तर महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामध्ये येवला या ठिकाणी तात्या टोपे यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे, कोणी दिव्यांग बालके आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी दिव्यांग बालके आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंबमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते? तर दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीच्या दौलत खान लोदी या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते. बौद्ध धर्माच्या विकासाची सर्वात जुनी नोंद असलेले दीपवंस हे साहित्य कोणत्या देशामधील आहे? तर बौद्ध धर्माच्या विकासाची सर्वात जुनी नोंद असलेले दीपवंस हे साहित्य श्रीलंका या देशामधील आहे. भारताच्या कोणत्या पंतप्रधानाचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतात झाला होता? तर मोरारजी देसाई या पंतप्रधानाचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतात झाला होता. मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुलींसाठी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व कोणी केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व केले होते. भारतीयांना राष्ट्रीय मिशनरी म्हणून देशाच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. दिल्लीच्या सुलतानशाहीत लष्करी कमांडर किंवा प्रशासकीय अधिकारी यांना टिंबटिंब म्हणून ओळखला जाणारा प्रादेशिक विभाग नेमून दिला जात असे. तर दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये लष्करी कमांडर किंवा प्रशासकीय अधिकारी असत तर त्यांना इक्ता या नावाने ओळखला जाणारा प्रादेशिक विभाग नेमून दिला जात असे. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुरत येथील अधिवेशनामध्ये एक फूट पडली? तर 1907 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात एक फूट पडली होती. लॉंग वॉक टू फ्रीडम हे टिंबटिंब यांचे आत्मचरित्र आहे. तर लॉंग वॉक टू फ्रीडम हे नेल्सन मंडेला यांचे आत्मचरित्र आहे. गोलमेज परिषदांत कोणी दलितांचे प्रतिनिधित्व केले? तर गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले होते. 7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गवालिया टँक मैदान किंवा क्रांती मैदान येथे आयोजित केले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 7 ऑगस्ट 1942 रोजी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमधील गवालिया टँक, त्यालाच क्रांती मैदान असं म्हटलं जातं, येथे आयोजित केले होतं. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी कोणत्या अहवालात केली? तर जो मोतीलाल नेहरूंनी जो नेहरू अहवाल सादर केला होता, तर त्या अहवालामध्ये मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली होती. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1884 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली होती. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लेख लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? तर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये राष्ट्रीय शिक्षण या विषयावर संपादकीय लेख लिहून पैसा फंड सुरू केला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता टिंबटिंब यांची होती. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी शेवटची समृद्ध सत्ता ही यादव यांची होती. सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव काय आहे? तर प्रतिष्ठान हे सातवाहन राजाच्या प्राचीन राजधानीचे नाव होते. 1857च्या लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होते? तर 1857च्या लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे तत्कालीन नाशिक या जिल्ह्यातील होते. अकबरने हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात कोणत्या वर्षी पराभव केला? तर अकबरने हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात 1556 या वर्षी पराभव केला. औरंगजेबाने कोणत्या वर्षी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली? तर औरंगजेबाने 1658 मध्ये राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने कोणता कायदा गव्हर्नर विल्यम बेंटिंकने मंजूर केला? तर राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने सती प्रतिबंधक कायदा हा कायदा
गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकने मंजूर केला होता. हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्या वर्षी हिंदू महासभा स्थापन झाली? तर हिंदू महासभेची स्थापना ही 1915 या वर्षी झाली. गाथा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना कोणत्या सातवाहन राजाने केली असे मानले जाते? तर गाथा सप्तशतीची रचना ही राजा हल या सातवाहन राजाने केली असे मानले जाते. कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. तर ते महाराष्ट्रातील टिंबटिंब येथील होते. तर जे प्रतापसिंह होते तर ते सातारा या ठिकाणचे होते. सेतुबंधची रचना करणारा प्रवरसेन दुसरा हा कोणत्या राजवंशाचा होता? तर सेतुबंधची रचना करणारा प्रवरसेन हा वाकाटक या राजवंशाचा होता.